हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण रिझनिंग म्हणजे आर-आर-बी ग्रुप डी मध्ये जे आलेले प्रश्न आहेत बुद्धिमत्ता चाचणीचे ते प्रश्न पाहणार आहोत. मी चुकून लाईव्ह लेक्चर बोललो. लाईव्ह लेक्चर नाहीये. हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे आपला. तर आज जेवढे आपण प्रश्न पाहणार आहोत ना, ते सर्वच्या सर्व प्रश्न ॲक्चुअलमध्ये आर-आर-बी ग्रुप डी मध्ये विचारलेले 2022 मध्ये जी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. की जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्याच्यामध्ये विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या 3 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस 4 ई-बुक आणि 10 टेस्ट यामध्ये मोफत दिलेल्या आहेत. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे आता, दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण व्हावी यासाठी खालीलपैकी कोणते पद प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? आता इथे काय, एक मिनिट मी पेन घेतो. आपल्याला काय दिलेलं आहे पहा, की सरळ-सरळ हा प्रश्न संख्यामाला आणि अक्षरमाला या दोन्हीचा मिक्स असा तो प्रश्न आहे, की दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण व्हावी यासाठी खालीलपैकी कोणते पद प्रश्नचिन्हाच्या जागी आले पाहिजे. काय मालिका दिलेली आहे आपल्याला? S2L, P6N, M18P, J54R, G162T. आता जेव्हा असे प्रश्न असतात ना, तेव्हा काय करायचं असतं माहिती आहे का? सर्वप्रथम आपण पहिलं जे अक्षर आहे प्रत्येक गटातील, त्या पहिल्या अक्षरांचा संबंध लावण्याचा प्रयत्न करूयात. मग आता तुम्ही जर थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, की एसच्या अगोदर हे पहा, MNOP असं म्हणतो की नाही आपण, P-Q-R, सॉरी, आर आणि क्यू ही 2 अक्षरं सोडून काय आलेलं आहे? पी. म्हणजे एसच्या अगोदर येणारी जी आर आणि क्यू ही 2 अक्षरं आहेत, ती 2 अक्षरं सोडून काय आलेलं आहे? पी. मग पीच्या अगोदर काय आलेलं आहे पहा? ओ आणि एन ही 2 अक्षर सोडून एम आलेलं आहे. एमच्या अगोदर एल आणि के ही 2 अक्षरं सोडून जे आलेलं आहे. आणि जेच्या अगोदर आय आणि एच ही 2 अक्षरं सोडून जी येणार आहे. मग जीच्या अगोदर काय येणार आहे? तर एफ आणि ई सोडून डी येणार आहे. आता इथं पहा, पहिलं अक्षर डी येणार आहे. बी मध्ये पहिलं अक्षर ई आहे. म्हणजे हा ऑप्शन तर आपला आउट झालेला आहे. मग पहिलं अक्षर आपल्याला डी सापडलेलं आहे. आता मधल्या संख्या पहा. 2 आणि 6चा काय संबंध आहे? तर 42, 6. 6 आणि 18चा काय संबंध आहे? तर 6 18. 18 आणि 54चा काय संबंध आहे? तर 18 54. 54 आणि 162चा काय संबंध आहे? तर 5 15 म्हणजे 115, म्हणजे हे 54 ची तिप्पट 162 येते. मग 162 ची तिप्पट जर आपण केली तर 162 गुणिले 3 करावं लागेल. 3 दोन्ही 6 ला 6. नंतर 3 17 1800, 8 हातचा आला 1, 3 येतं 3 आणि हातचा आलेला आहे 4. आता शेवटच्या अक्षराचं पहा आपल्याला काय करायचंय. पण इथं जर तुम्ही विचार केला, शेवटचं अक्षर आपल्याला पाहायची पण गरज नाही. मधली संख्या 486 आणि ती या ठिकाणी आहे आणि इथं आहे. पण बी ऑप्शन आपला उत्तर नाहीच आहे, म्हणजे ए हे त्याचं उत्तर आहे. पुढे शोधत पण बसायची गरज नाही. परीक्षेमध्ये आपला असा वेळ वाचतो पहा. पण तरीही आपण काय करूयात, शेवटचं अक्षर काढूयात. काय संबंध आहे माहित आहे का? तर या ठिकाणी एलच्या नंतर यम हे एक अक्षर सोडून एन आलेलं आहे. एनच्या नंतर ओ सोडून पी आलेलं आहे. पीच्या नंतर क्यू सोडून आर आलेला आहे. आरच्या नंतर एस सोडून टी आलेला आहे. मग टीच्या नंतर यू सोडून काय येणार आहे? व्ही येणार आहे. आणि उत्तर आहे डी 486 व्ही. हे आपलं उत्तर आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. समजलंय की नाही? अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. आणि या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे पहा. अ, प्रश्न मोठा दिसत असेल, परंतु सोडवल्यानंतर कळेल, अरे हा तर एकदम सोपा प्रश्न आहे. आता त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? 1 मिनिट हां. या ठिकाणी पहा, अ, दुसरा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, की खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत, त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. म्हणजे आणि खाली काय दिली सूचना, कोणती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटकांकांमध्ये विभाजित न करता केली पाहिजे. म्हणजे घटकांक म्हणजे काय, 1 15 आहे, तर याचं 1 आणि 5 असं विभाजन करायचं नाही.
पूर्णपणे 15 संख्येचंच बेरीज, वजाबाकी, गुणाकार काही तुम्ही करू शकता. मग आता पहिल्या कंसामध्ये दिले 15, 41 आणि 4. आता याचा काय संबंध आहे माहिती आहे का? तर जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल 15त्रिक 45 आणि इथं आणि 45 वजा 4 केलं तर 41 येते पहा. ही जी शेवटची संख्या आहे ना त्याच्यातून एक मायनस करायचा. 4 वजा 1 किती आलं? 3 आणि मग 15त्रिक 45 आणि आलेल्या गुणाकारातून ही शेवटची संख्या वजा करायची म्हणजे मधली संख्या मिळते तुम्हाला. तसंच 5 मधून 1 गेला, किती आलं ते? 4 आलेलं आहे आणि 19 चोक 76 त्या 76 मधून हे 5 मायनस केले तर मधली संख्या 71 आली. मग तसाच संबंध जर आपण लावला तर पहिलं ऑप्शन पाहूयात. 2 वजा 1 केलं तर ते येणार आहे 1. मग 10 गुणिले 1 केलं तर 10 आलं. त्या 10 मधून 2 गेले राहिले 8. म्हणजे पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर आहे. पहिल्याच याच्यामध्ये तो वरच्या 2 याचा संबंध लागतो. खालचा आपल्याला पाहायची सुद्धा गरज नाही. समजते? चला त्याच्या पुढचा तिसरा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि अ, तिसरा प्रश्न आहे पहा आता. ज्याप्रमाणे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी आणि ज्याप्रमाणे चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे, त्याच प्रकारे 5व्या संख्येशी संबंधित असणारा पर्याय निवडा. तर इथं पहा पहिली संख्या दुसऱ्या संख्येशी कशी संबंधित आहे? 10 ची 5 पट 50 येते. 50 अधिक 5 बरोबर 55. त्याच्यानंतर दुसरी संख्या तिसऱ्या संख्येशी कशी संबंधित आहे? तर 12 पंचे 60. 60 अधिक 5 65. तसंच मग काय येणार आहे या ठिकाणी? 5व्या संख्येशी संबंध कसा काढणार तुम्ही? तर 5व्या संख्येचा संबंध असा आहे 18 गुणिले 5 केलं तर 90 आलं. म्हणजे 18 गुणिले 5 बरोबर 90 आणि 90 अधिक 5 केलं तर काय येणार आहे उत्तर? 95 हे आपलं उत्तर आहे. हे 10 आणि 55 चा काय संबंध आहे? 10 पाचा 50 अधिक 5 55. 12 आणि 65 चा काय संबंध आहे? 12 पंचे 5 12 पंचे 60 अधिक 5 65. तसंच 18 पंचे 90 अधिक 5 बरोबर 95. ही हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे? चला चौथा प्रश्न पाहूयात आपण आता. आणि चौथा प्रश्न आहे, या ठिकाणी पहा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये एक विधान दिले असून त्यानंतर 2 निष्कर्षे दिले आहेत. विधानाच्या संदर्भात 2 पैकी कोणता किंवा कोणते निष्कर्षे सत्य आहे किंवा आहेत. आता विधान काय दिलेलं आहे? आता इथे समजून घ्या. हे जे चिन्ह आहे ना याचा अर्थ होतो लहान किंवा च्या बरोबर. म्हणजे P हे Q पेक्षा लहान आहे किंवा P आणि Q दोन्ही बरोबर आहेत असा त्याचा अर्थ होतो. Q हे A पेक्षा लहान आहे डेफिनेटली. F आणि R हे बरोबर आहेत म्हणजे समान आहेत. F आणि R हे समान आहेत हां. R हा M पेक्षा मोठा आहे आणि हे M हा B पेक्षा मोठा आहे किंवा M हा B च्या बरोबरीत आहे. म्हणजे M आणि B बरोबर आहेत किंवा M हा B च्या मोठा आहे. मग निष्कर्ष एक काय लिखतो, की R हा P चा मोठा आहे. आता R इथं आहे पहा आणि P इथं आहे. थोडं समजून घ्या. P पेक्षा Q मोठा आहे किंवा P आणि Q समान आहे. समजा आपण असा गृहीत धरू P आणि Q समान आहेत. त्या P आणि Q पेक्षा F मोठा आहे. F म्हणजे F हा Q पेक्षाही मोठा आहे आणि P पेक्षाही मोठा आहे. बरोबर आहे? आणि F आणि R समान आहेत. याचाच अर्थ R हा P पेक्षा मोठा आहे म्हणजे पहिलं निष्कर्ष बरोबर आहे. आता दुसरं पहा, F हा B पेक्षा लहान आहे. F आणि R हे दोन्ही समान आहेत. R हा M पेक्षा मोठा आहे. M हा B पेक्षा मोठा आहे किंवा B च्या बरोबरीत आहे. समजा M आणि B दोन्ही बरोबरीत असले तरी R हा M पेक्षा मोठा आहे म्हणजे R हा B पेक्षा मोठा आहे. पण इथं काय दिलंय? F हा आणि F आणि R दोन्ही समान आहे म्हणजेच F हा M पेक्षाही मोठा आहे आणि B पेक्षाही मोठा आहे. पण इथं F हा B पेक्षा लहान आहे असं दिलेलं आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष चुकीचा आहे. म्हणजे फक्त पहिलाच निष्कर्ष बरोबर आहे म्हणून C उत्तर आहे. केवळ निष्कर्ष एक सत्य आहे. चला त्याच्या पुढचे उदाहरण पाहूया. त्याच्या आधी छोटीशी जाहिरात, की जर तुम्हाला म्हणजे स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं घ्यायची असतील तर 88 06 06 86 18 या WhatsAppच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त ₹450 मध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. चला आणि आपलं RRB ग्रुप डी साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. आता पुढचा 5वा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा,
दिलेल्या मालिकेत काय म्हणत आहे? दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? आता इथे पहा 9, 10, 18, 45, 109 आणि प्रश्नचिन्ह असं दिलेलं आहे आपल्याला. मग 9 आणि 10 मध्ये 1 चा फरक आहे. 10 आणि 18 मध्ये 8 चा फरक आहे. 18 आणि 45 मध्ये पहा या ठिकाणी 18 आणि 45 मध्ये 27 चा फरक आहे. 45 आणि 109 मध्ये 64 चा फरक आहे. मग तुम्हाला काही लिंक लागते का रे? 1, 8, 27, 64 ह्या धनसंख्या आहे की नाही? 1 चा धन 1, 2 चा धन 8, 3 चा धन 27, 4 चा धन 64. मग 5 चा धन किती येतो? 125 आणि मग 109 अधिक 125 जर आपण केलं 109 अधिक 125 तर 9 अन् 5 1404 हातचा आला 1, 2 अन् 1 3 आणि 1 अन् 1 2 234 डी हे त्याचं उत्तर आहे 234 म्हणजे घनसंख्यांचा फरक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा. कशाचा फरक दिलेला आहे? घनसंख्यांचा फरक दिलेला आहे. आता 6वा प्रश्न पहा या ठिकाणी. 2 व्यक्तींच्या वयातील फरक 30 वर्षे आहे. 2 व्यक्तींच्या वयातील फरक किती आहे? 30 वर्षे. 5 वर्षांपूर्वी त्यातील वयाने मोठा असलेल्याचे वय वयाने लहान असलेल्याच्या वयाच्या 3 पट होते. तर वयाने लहान असणाऱ्याचे सध्याचे वय किती असेल ते काढा. आता एक लक्षात ठेवा, कोणत्याही 2 व्यक्ती असतील, त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या 2 व्यक्तींच्या वयातील फरक हा सारखाच असतो. त्यामध्ये काही बदल होत नाही. समजा तुम्ही आणि तुमचा भाऊ आहे आणि तुमच्या दोघांमध्ये जर 3 वर्षांचा फरक असेल, तर मरेपर्यंत तुम्ही आणि तुमचा भाऊ यांच्यामध्ये कायम किती वर्षाचा फरक राहणार आहे? 3 वर्षांचाच फरक राहणार आहे. मग 5 वर्षांपूर्वी त्यातील वयाने मोठा असलेल्याचे वय वयाने लहान असलेल्याच्या वयाच्या 3 पट होते. समजा 5 वर्षांपूर्वी लहान लहान जो भाऊ आहे किंवा लहान जो आहे, त्या लहान व्यक्तीचं वय एक्स मानलं, तर मोठ्या व्यक्तीचं वय त्याच्या 3 पट आहे की नाही? मग ते किती झालेलं आहे? 3x. आता या दोन्हीमध्ये आपल्याला काय दिले फरक? 30 वर्ष दिलेला आहे. मग 3x वजा x बरोबर 30. मग 3x मधून x गेले तर किती राहिले? 2x बरोबर 30. 2 गुणिले 1 पुढे जाऊन भागिले होतील. मग x बरोबर 30 भागिले 2 केलं तर किती येणार आहे ते? 15 येणार आहे. बरोबर आहे. आपण एक्स काय मानलं होतं? लहान व्यक्तीचं वय. पण लहान व्यक्तीचं 5 वर्षांपूर्वीचं वय 15 असेल, तर आजचं वय किती होणार आहे? 15 अधिक 5 करावं लागेल. आणि ते किती येणार आहे? 20 वर्षे येणार आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. आता हे झालं फॉर्म्युल्याच्या सहाय्याने मांडून. जर तुम्ही पर्यायाच्या सहाय्याने सोडवायला गेलात, तर तेही सोडवता येईल. समजा आजचं वय 35 वर्षे मानलं. ठीक आहे. तर मग 5 वर्षापूर्वीचं वय म्हणजे आजचं वय जर 35 मानलं आणि मग 5 वर्षापूर्वीचं वय किती येणार आहे? 30 येणार आहे. मग जो मोठा आहे त्याचं वय येणार आहे 90. 90 आणि 30 मध्ये 60 चा फरक आहे. पण आपल्याला फरक 30 वर्षाचा पाहिजे. हे पहिलं ऑप्शन उत्तर नाही. समजा आजचं वय 30 वर्ष आहे. ते 5 वर्षापूर्वीचं वय किती होणार आहे ते? 25 होणार आहे लहान्या व्यक्तीचं. मग अ, त्याचं जर 25 असेल तर मोठ्याचं किती होणार आहे याच्या तिप्पट म्हणजे 25 त्रिक 75. 25 आणि 75 मध्ये 50 चा फरक आहे. पण आपल्याला फरक 30 चा पाहिजे म्हणजे हे सुद्धा येणार नाही. मग लहान्याचं आजचं 20 मानलं तर 3 वर्षापूर्वीचं वय 15 झालं. मग मोठ्या व्यक्तीचं 15 त्रिक 45. 45 आणि 15 मध्ये कितीचा फरक झालाय? 30 चा. म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे. पुढे डी आपल्याला पाहायची सुद्धा गरज नाही. असं पर्यायाच्या सहाय्याने पण सोडू शकता आणि विदाऊट पर्यायाच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही सोडू शकता. दोन्ही पद्धती मी सांगितलेल्या आहेत. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता. प्रश्न असा आहे, खालील आकृतीचा लक्षपूर्वक अभ्यास करा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. वेगवेगळ्या विभागातील संख्या या व्यक्तींची संख्या दाखवतात. आता इथे 3 विभाग दिलेत. एक आहे मेडल विनर, ज्याला आपण पदक विजेते म्हणतो. दुसरं आहे गर्ल्स म्हणजे मुली. तिसरं आहे कसरतपट्टू म्हणजे जिमनॅस्ट. मग आता हे वेन आकृतीचा प्रश्न आहे बरं का. आता याचं काय करायचं ते आपण पाहूया. एकच सेकंद द्या मला. तर हो हां. आता इथे पहा अ, काय दिले वरील आकृतीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? पदक विजेतेही असलेल्या कसरतपटूंची संख्या 34 आहे. आता पदक विजेते हे 12 आहेत आणि कसरतपट्टू 23 आहे. आता इथं 12
23 आणि 8 यांची जर बेरीज केली तर ती डेफिनेटली 34 पेक्षा जास्तच येते. 12 आणि 8 त्याच्यात हे 11 पण आपल्याला मिळवावं लागतील. तर 12 आणि 8 20 म्हणजे 34 पेक्षा जास्तच आहे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. ते 12 अधिक 8 अधिक 11 अधिक 23 केलं तर डेफिनेटली ती 34 पेक्षा मोठी संख्या येणार आहे. कसरतपटूही असलेल्या मुलींची संख्या 41 आहे. आता कसरतपटू म्हणजे हे 14 आहेत, हे 11 आहेत आणि हे 25 आहेत. आता यांची जर आपण बेरीज केली तर 25 आणि 14 जर केलं तर त्याला 39 आणि 50 येते. पण इथे 41 दिले म्हणजे हे पण नाही आपलं. मुलीही असलेल्या पदक विजेत्यांची संख्या 27 आहे. आता मॉडेल विनर हे आहे पहा म्हणजे आणि ह्या गर्ल्स म्हणजे मुली. मुलीही असलेल्या पदक विजेत्यांची संख्या 27 आहे. तसं ते पाहू आपण, की मॉडेल विनर आणि गर्ल्स या दोन्ही वर्तुळांचा छेद इथं 16 मध्ये येतो आणि 11 मध्ये येतो. 16 आणि 11 ची बेरीज 27 आहे म्हणजे सी चे अचूक आहे. तर सी हे त्याचं उत्तर येईल. अचूक विधान कोणतं आहे? मुलीही असलेल्या पदक विजेत्यांची संख्या 27 आहे हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. त्याच्या आधी काही सेकंद, की जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डी साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. अतिशय कमी फी म्हणजे ₹500 मध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि पुढचा प्रश्न आहे पहा. त्याच्यानंतरचा प्रश्न सोपा प्रश्न आहे. काय दिलंय? दिलेल्या अक्षर, संख्या, चिन्ह मालिकेचा अभ्यास करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. काय म्हटलेलं आहे आपल्याला? टक्के n 9 स्टार असं दिलेलं आहे. तर अशा चिन्हांची एकूण संख्या शोधा ज्याच्या लगत आधी एक संख्या असेल आणि लगत नंतर एक अक्षर असेल. आता इथं सर्वात आधी चिन्ह कोणते आहेत? तर टक्के. याच्या आधी लगत संख्या आहे का? नाही. म्हणजे हे येणार नाही. नंतरचं चिन्ह हे स्टार आहे. त्याच्या आधी लगेच 9 ही संख्या आहे आणि नंतर लगेच अक्षर आहे म्हणजे हे येणार आहे. तर हे 1 झाला. त्याच्या पुढे पहा डॉलरचं चिन्ह आहे. त्याच्या आधी एम आहे म्हणजे ते येणार नाही. बरोबरच्या चिन्हाच्या आधी यू हे अक्षर आहे म्हणजे ते येणार नाही. त्याच्यानंतर @च्या अगोदर वाय हे अक्षर आहे म्हणजे तेही येणार नाही. अँडच्या अगोदर जी हे अक्षर आहे ते पण नाही येणार. ग्रेटर दॅन म्हणजे च्यापेक्षा मोठ्याच्या अगोदर या चिन्हाच्या अगोदर ई आहे. आपल्याला संख्या पाहिजे ना, पण इथं अक्षर आहे म्हणजे हे पण नाही येणार. अँडच्या अगोदर डब्ल्यू अक्षर आहे म्हणजे हे पण नाही येणार. त्याच्यानंतर उद्गाराच्या चिन्हाच्या अगोदर एफ हे अक्षर आहे म्हणजे हे पण नाही येणार. म्हणजे फक्त एकदाच असं आहे, की चिन्हाच्या अगोदर एक संख्या आहे आणि नंतर लगेच एक अक्षर आहे. ते स्टारच्या अगोदर 9 ही संख्या आहे आणि स्टारच्या नंतर एम हे अक्षर आहे. म्हणून 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. सोपं आहे की नाही एकदम? चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे पहा. बैठक व्यवस्थेचा आहे सरळ रेषेतील. ई, एफ, जी, एच, आय, जे आणि के हे एका सरळ रांगेत बसले असून त्यांचे तोंड उत्तरेकडे आहे. एच हा जीच्या उजवीकडे दुसरा आहे. आता सर्वात आधी 7 जण आहेत की नाही म्हणजे एक रेषा काढा. त्याच्यावर 7 रेषा. त्या 2 झाल्या, 3, 4, 5, 6 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि अजून एक घेतली तर इथे समजा 7 झाल्या. आता उत्तरेला तोंड आहे म्हणजे इकडं तोंड आहे. मग उत्तरेला तोंड असताना ही उजवी बाजू असते आणि ही डावी बाजू असते. ठीक आहे? काय दिले आपल्याला? एच हा जीच्या उजवीकडे आहे. आता सर्वात आधी टोकाला कोणी आहे का ते शोधा. एच पुढे काय दिले? एफ आणि के हे लगतचे शेजारी आहेत. एफ आणि ई हे दोघेही आयचे लगतचे शेजारी आहेत. एच आणि ई हे लगतचे शेजारी आहेत. के हा रांगेच्या उजवीकडील अंतिम टोकाला आहे. आता इथं पहा अंतिम टोकाला कोण आहे? के. अशा उदाहरणामध्ये सर्वात आधी अंतिम टोकाचा शोधायचा. जे हा एचच्या लगतच डावीकडे आहे. तर जेच्या लगतच डावीकडे कोण आहे? आता इथे पाहूयात आपण काय येतंय ते. के हा रांगेच्या उजवीकडील अंतिम टोकाला म्हणजे उजव्या बाजूला अंतिम टोकाला के आला. पुढे आता दिलेली माहिती पहा. एफ आणि के हे लगतचे शेजारी आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी एफ येणार आहे. आता एफ आणि ई हे दोघेही आयचे लगतचे शेजारी आहेत. मग या ठिकाणी आय येणार आहे आणि इथं जर एफ असेल तर या ठिकाणी ई येणार आहे. लक्षात आलं? एफ आणि ई हे दोघेही आयचे लगतचे शेजारी आहेत. मग आयच्या लगतच शेजारी ई आणि एफ दोघेही आहेत.
त्याच्यानंतर एच आणि ई हे लगतचे शेजारी आहेत. म्हणजे ई ला लागूनच इथं एच असला पाहिजे. त्याच्यानंतर जे हा एचच्या लगतच डावीकडे आहे. म्हणजे या ठिकाणी जे येणार आहे. जे हा एचच्या लगतच डावीकडे आहे. आता वर पहा, एच हा जीच्या उजवीकडे दुसरा आहे. इथं एच आहे, म्हणजे इथं जी येणार आहे. म्हणजे एच हा जीच्या लगतच उजवीकडे दुसरा आहे. म्हणजे ही कंडिशन बरोबर झाली. तर जेच्या लगतच डावीकडे कोण आहे? मग जेची डावी बाजू ही आहे. मग जेच्या लगतच डावीकडे कोण आहे? जी आहे. तर डी हे त्याचं उत्तर आहे. जेच्या लगतच डावीकडे कोण आहे? जी आहे. पाहिलं ना किती सोपं आहे आणि हे तुम्हाला सांगत आहे म्हणून वेळ जात आहे. तुम्ही खूप सराव केला ना तर तुमचे अशाच पद्धतीनं कमी वेळेमध्ये येऊन जाईल. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया आणि पुढचा प्रश्न आहे पहा. एक सेकंद द्या मला. हां. तर पुढचा प्रश्न आहे आता काय म्हटलेलं आहे आपल्याला? पी, एल, के, यू, जे आणि वाय हे एकच कॅलेंडर वर्षातील सलग 6 महिन्यात. आता सलग 6 महिने लिहिलेत म्हणजे आपल्याला 6 महिने लिहावे लागतील. पण कोणते लिहायचे ते पुढे पाहू. राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सहलीला गेले. बरं, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला फिरायला गेले. पीने नोव्हेंबर महिन्यात राजस्थानला भेट देण्यास प्राधान्य दिले. यूने पीच्या ठीक 2 महिने आधी, आता नोव्हेंबरच्या आधी दिले याचाच अर्थ काय? असे सलग 6 महिने आहेत जे नोव्हेंबर पासून अगोदर येतात. मग इथं समजा नोव्हेंबर आपण पकडला. नोव्हेंबर. नोव्हेंबरच्या अगोदर कोणता येतो? ऑक्टोबर. नोव्हेंबरच्या अगोदरचे 6 महिने घ्यावे लागतील बरं का. ऑक्टोबरच्या अगोदर कोणता येतो? सप्टेंबर. सप्टेंबरच्या अगोदर ऑगस्ट. ऑगस्टच्या अगोदर जुलै आणि जुलैच्या अगोदर जून. 6 महिने झाले का? 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर आहे. आता पहा, पी ने नोव्हेंबर महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये कोण गेला होता फिरायला? पी गेला होता. यू ने पीच्या ठीक 2 महिने आधी, मग 2 महिने आधी म्हणला तर तो सप्टेंबरमध्ये जाणार आहे. यू कधी फिरायला गेला? पीच्या अगोदर 2 महिने म्हणजे तो सप्टेंबरमध्ये गेला. वाय ने जुलै महिन्याला प्राधान्य दिले. मग जुलै महिन्यामध्ये कोण गेलेला आहे? वाय गेलेला आहे. जे ने वाय आणि यू ने प्राधान्य दिलेल्या महिन्यांच्या ठीक मधल्या महिन्यात राजस्थानला जाण्यास प्राधान्य दिले. मग आता काय म्हटलेलं आहे आपल्याला? जे जो आहे तो वाय आणि यू. आता वाय जुलैमध्ये गेला, यू सप्टेंबरमध्ये गेला. मग यांच्यामध्ये ऑगस्ट येतो म्हणजे जे कधी गेला होता? ऑगस्टमध्ये गेला होता. एलने वायच्या महिन्याच्या ठीक 1 महिना आधी भेट दिली. आता एलने वायच्या महिन्याच्या वाय जुलैमध्ये गेलाय, मग जुलैच्या आधी जून येतो. म्हणजे एल हा जूनमध्ये फिरायला गेला. तर कोणत्या महिन्यात केने भेट दिली? आता एकच महिना शिल्लक आहे. कोणता? ऑक्टोबर. म्हणजे केने कोणत्या महिन्यात भेट दिलेली आहे? ऑक्टोबर महिन्यात भेट दिली. किती सोपं आहे पहा. तर ऑक्टोबर हे आपलं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. ऑक्टोबर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. काही सेकंद जाहिरात, की जर तुम्हाला माझ्याकडून अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी शिकायचा असेल किंवा याची पुस्तक घ्यायची असतील मी स्वतः लिहिलेली, तर स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं विकत घ्या. फक्त ₹450 तुम्हाला घरपोच मिळून जातील. म्हणजे आर-आर-बी ग्रुप डी असेल किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आता त्याच्या पुढचं उदाहरण पाहूयात आपण आणि पुढचं उदाहरण आहे पहा. घड्याळाशी संबंधित आहे. 8.45 अशी वेळ दर्शवली जात असताना घड्याळाच्या 2 काट्यांनी तास काटा आणि मिनिट काटा केलेला अंदाजे कोन किती असेल? म्हणजे 8:45 तास काटा व मिनिट काटा यांच्या किती अंशांचा कोन असेल असा तो सरळ सरळ आपला प्रश्न आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा माहित आहे का? तर 8:45 वाजता समजा जर आपण विचार केला हे घड्याळ आहे. या ठिकाणी हे 12 वाजलेत, इथं 3 वाजलेत, 6 वाजलेत आणि 9 ची वेळ आहे. इथं 1, 2, 4, 5, 7, 8, 11 आणि 12. आता जेव्हा 8:45 झालेले असतात तेव्हा मिनिट काटा तंतोतंत 9 वर असतो आणि तास काटा 8च्या पुढे गेलेला असतो. पण पुढे किती गेलेला आहे कसं काढायचं माहित आहे का? तास काटा किती अंशांनी पुढे सरकला हे काढण्यासाठी दिलेल्या मिनिटांना 2 ने भागायचं असतं. आता मिनिटं किती दिलेत? 45 दिलेत. मग 45 भागिले 2 जर आपण केलं, तर या ठिकाणी बेदोनी 4,
परत बे दोन्ही 4 राहिला 1 बे पंचे 10 म्हणजे 22.5 आलं. आता एक लक्षात ठेवा हे जे 9 आणि 8 आहेत म्हणजे ह्या 2 रेषा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो माहित आहे? 30 अंशाचा कोन असतो आणि संपूर्ण घड्याळ हा 360 अंशाचा कोन आहे. घड्याळाची विभागणी समान 12 भागांमध्ये झालेली आहे. म्हणून प्रत्येक भाग हा 30 अंशाचा असतो. मग त्या 30 पैकी म्हणजे तास काटा जर 8 वर असेल म्हणजे 8 आणि 9 यांच्या दरम्यान 30 अंशाचा कोन आहे. परंतु 45 मिनिटांमध्ये तास काटा आहे 8 पासून 22.5 मिनिटांनी पुढे गेलाय. मग 30 वजा 22.5 जर आपण केलं, तर ते 7.5 येईल पहा. इथं 10 मधून 5 गेले राहिले 5. तर 3 झाले 10 मधून 3 गेले राहिले 7. इथं 3 झाले 3 आणि 3 मधून 0 7.5. पण पर्यायामध्ये 7.5 नाही पण 7 अंश दिलेला आहे. तर 7 अंशाचा कोन होईल पण एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 7.5 अंशाचा कोन होतो. समजलंय सर्वांना? तर तुम्हाला माझ्याकडून अशाच पद्धतीनं आर-आर-बी ग्रुप डीचा कोर्स संपूर्ण घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त ₹500 मध्ये तुम्हाला टेस्ट पण मिळणार आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळणार आहेत आणि 4 ई-बुक मोफत मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.